धनंजय मुंडे यांना भेटल्याची बातमी फोडणारा नेता बीडचाच. भाजपचे आमदार सुरेश धस यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती. धस लवकरच फडणवीसांना भेटून बीडच्या त्या नेत्याची तक्रार करणार. सुरेश धस यांच्या षडयंत्राच्या आरोपांवरती मनोज जरांगेंची सडकून टीका. सुरेश धसांनी मराठ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप. खंडणी मागणाऱ्यांच्या घरी जाताच कशाला, जरांगेंचा हल्लाबोल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतली. जुन्नर बाजार समितीमध्ये अजित पवार आणि संदीप क्षीरसागर यांच्यामध्ये चर्चा. फसवणुकीसाठी ओळख लपवून आंतरधर्मीय विवाह करणं हे चुकीचं. लव्ह जिहाद कायद्यासाठी स्थापन केलेल्या समितीचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून समर्थन. पक्षाने संधी दिली नसल्याच्या वक्तव्यावरून शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांची सारवासारव. मात्र पक्षानं पूर्ण क्षमतेनं काम करण्याची संधी दिली नसल्याच्या दाव्यावरती अजूनही जाधव ठाम. कोकणातल्या पक्षगळतीवरती ठाकरेंच्या शिवसेनेमधून चिंता. शिवसेना भवनावरती आज 5 वाजता महत्त्वाची बैठक. तर लवकरच संजय राऊत सुद्धा कोकणाचा दौरा करणार. 2 तास ईडी आणि सीबीआय हातात द्या. अमित शहा सुद्धा मातोश्रीवरती येऊन आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतील. ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांचं आव्हान. शिवसेनेमधली गळती ईडी आणि एसीबीच्या धाकाने होत असल्याचा पुनरुच्चार. मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी आणि गुजराती भाषिकांमध्ये वाद. हिंदी किंवा गुजरातीमध्येच बोला. रूपम शोरूम मॅनेजरची मराठी ग्राहकाला जबरदस्ती. ठाकरेंच्या शिवसेनेकडून समज मिळाल्यानंतर मागितली माफी. नवी दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचा हा षडयंत्राचा भाग आहे. शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांचा आरोप. अचानक प्लॅटफॉर्म बदलणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी. नवी दिल्ली स्टेशनवरती चेंगराचेंगरीमध्ये 18 जणांचा बळी. अचानकपणे प्लॅटफॉर्म बदलल्यामुळे चेंगराचेंगरी. मृतांमध्ये 3 बालकांसह 10 महिला. बेसुमार जनरल तिकिटांच्या विक्रीमुळे गर्दी वाढल्याचा आरोप. रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांच्या नंतर न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये शेकडो कोटींचा घोटाळा झाल्याचं उघड. ठेवीदारांचे 122 कोटी हडपणाऱ्या हितेश मेहताला दुपारच्या नंतर करणार न्यायालयामध्ये हजर. छत्रपती संभाजीराजेंवरचा छावा सिनेमाची बॉक्स ऑफिसवरती दमदार घोडदौड. पहिल्या 2 दिवसामध्येच देशात 72 कोटी रुपयांचा गल्ला. तर देशाबाहेर कमावले 10 कोटी रुपये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.